water vascular system of Asterias, and now in this lecture we are going to study echinoderm larva. So बायपिनारिया लार्वा अँड ऑरिक्युलारिया लार्वा. तर बायपिनारिया लार्वा काय आहे ते आपण यात बघूया. बायपिनारिया लार्वा इज लार्वा ऑफ ॲस्टेरियास. बायपिनारिया लार्वा हा काय आहे, लार्वा आहे ॲस्टेरियासचा विच अ फ्री स्विमिंग लार्वा विच हॅचेस आउट ऑफ द एग्स. तो काय हॅचेस होते एग्सपासनं. इट डेव्हलप्स फ्रॉम झायगोट इन अबाउट 1 वीक. तो झायगोटपासनं डेव्हलप होते किती वेळामध्ये, 1 वीकमध्ये. इट इज बायलॅटरली सिमेंट्रिकल लार्वा. बायलॅटरली सिमेंट्रिकल मीन्स जर आपण या साईडनी लार्व्याचं पोर्शन कट केला तर दोन्ही साईडच्या ज्या बाजू आहेत त्या काय येत असते, सेम येत असते. त्याला काय म्हटलं जाते, बायलॅटरली सिमेंट्रिकल. मीन्स मधातल्या पोर्शनमधून जर आपण याला कट केलं तर 2 भाग हे कसे होतात, सारखे होत असतात. म्हणून त्याला बायलॅटरली सिमेंट्रिकल लार्वा म्हटलं जाते. देन अँड पॉझेस 2 सिलिएटेड बँड्स. त्याच्यामध्ये काय असते, 2 सिलिएटेड बँड प्रेझेंट असते. प्री ओरल सिलिएटेड बँड विच सराउंड द प्री ओरल लोब ऑफ लार्वा अँड पोस्ट ओरल सिलिएटेड बँड विच अपियर्स टू बी लॉन्जिट्युडनली प्लेस अँड फॉर्म अ कम्प्लीट रिंग बिटवीन द माउथ. 2 प्रकारचे काय असते, सिलिएटेड बँड प्रेझेंट असते, प्री ओरल आणि पोस्ट ओरल. तर प्री ओरल विच सराउंड द प्री ओरल लोब म्हणजे सुरुवातीचा लोब, अँड पोस्ट ओरल विच अपियर्स टू बी लॉन्जिट्युडनली प्लेस अँड फॉर्म अ कम्प्लीट रिंग between the mouth and anus. So both of these ciliated bands are continuing over a series of prolongations of the body called lobes. Then or larval arms. The arms are provided with muscles and they are contractile in nature. ते larval arms काय प्रोवाइड करते, मसल्स प्रोवाइड करते. आणि मसलचं काम कशाचं असते, दे आर कॉन्ट्रॅक्टाईल इन नेचर मीन्स कॉन्ट्रॅक्शन्स करायचं काम करते. इनसाइड द बॉडी ऑकर द सिलोमिक ॲपरेटस अँड द एलिमेंटरी कॅनल. लार्वामध्ये काय प्रेझेंट असते, एलिमेंटरी कॅनल अँड सिलोमिक ॲपरेटस असते म्हणजे सिलोम प्रेझेंट असते. द बायपिनारिया लार्वा फीड्स ऑन डायटम्स. डायटम्स म्हणजे मायक्रो प्लँक्टॉन्स असतात जे वॉटर बॉडीमध्ये प्रेझेंट असते, त्याला डायटम म्हटलं जाते. आणि ते बायपिनारिया लार्वा काय होत असते, त्याच्यावर फीड होत असते. बाय क्रिएटिंग फूड बियरिंग करंट्स बाय सिलियरी ट्रॅक्स इन द स्टोमोडियल वॉल इट स्विम्स फ्रीली बाय फॉरवर्डिंग इट्स अँटेरियर एंड. आणि ते काय होत असते, फिडिंग्स क्रिएटिंग फूड बियरिंग करंट्स बियर करते सिलियरी ट्रॅक्समध्ये इन द स्टोमोडियल वॉल अँड स्विमिंग करायचं काम करते ॲट अँटेरियर एंड. तर त्याचं काय आहे, ही डायग्राम आहे बायपिनारिया लार्वाची. दिस इज ॲनस पोर्शन, दिस इज माउथ रिजन, पोस्टल आर्म, डॉर्सल मीडियन आर्म, वेंट्रल मीडियन आर्म. हे जे आर्म आहे ते कशाचं काम करते, आर्म्स प्रोवाइडेड विथ मसल्स अँड दे आर कॉन्ट्रॅक्टाईल इन नेचर, पोस्टेरियो लॅटरल आर्म. देन नेक्स्ट लार्वा इज द ऑरिक्युलारिया लार्वा. इन मोस्ट होलोथोराइड्स. होलोथोराइड्स म्हणजेच काय येते, त्याच्यात सी कुकुंबर येत असते. द एग्ज आर रिच इन योक अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. होलोथोराइड्समध्ये काय, एग्ज हा खूप रिच योक असते त्यांचा आणि डेव्हलपमेंट हे डायरेक्ट असते. बट इन सम केसेस द एग्स हॅचेस इन टू अ फ्री स्विमिंग लार्वा. डेव्हलपमेंट डायरेक्ट होते म्हणजे यंग वन फॉर्म करते. बट काही याच्यामध्ये काय असते, फ्री स्विमिंग लार्वा प्रोड्यूस करते. तो कशा असतो, बायलॅटरली सिमेंट्रिकल. म्हणजेच आपण बायपिनारिया लार्वा बघितलं तसंच हा पण काय असतो, बायलॅटरली सिमेंट्रिकल. इट इज नोन ॲज ऑरिक्युलारिया लार्वा. इट इज अ ट्रान्सपरंट पेलॅजिक ऑर्गॅनिझम ऑफ अबाउट 1 mm साईज. ह्या ऑरिक्युलारिया लार्वाची साईज किती असते, 1 mm. द बॉडी इज प्रोव्हाइडेड विथ सिंगल लॉन्जिट्युडनल सिलिएटेड बँड. याच्यावर काय असते, सिंगल लॉन्जिट्युडनल सिलिएटेड बँड विच फॉर्म्स अ प्री ओरल लूप. जे इथे प्री ओरल लूप दाखवलेला आहे, प्री ओरल लूप. देन the body is provided with single longitudinal ciliated band which forms a preoral loop around the mouth and anal encircling anus. This is the region of anus. Then there are no calcareous rods being replaced by spheroid star shape or wheel like bodies. ह्याच्यामध्ये काय नाही आहे, कॅल्केरियस रॉड्स नाही आहे, रिप्लेस बाय स्पिरॉइड स्टार शेप और व्हील लाईक बॉडीज.
देन द इंटेरियर ऑफ लार्वा इज ऑक्युपाइड बाय द कर्व गट विथ सॅक्युलर स्टमक. जे इंटेरियर ऑफ लार्वा आहे तो कशाने बनला आहे? गट विथ सॅक्युलर स्टमक, हायड्रोसिल अँड राईट अँड लेफ्ट स्टोमोसिल्स. द हायड्रोसिल इज प्रोड्यूस इन टू प्रायमरी टेंटॅकल. जे हायड्रोसिल आहे ते काय प्रोड्यूस करते? प्रायमरी टेंटॅकल्स अँड कम्युनिकेट्स विथ द हायड्रोपोर बाय कॅनल. टेंटॅकल्सचं काम काय आहे? कम्युनिकेशन्स करायचं, तर ते कम्युनिकेट्स करतात विथ दी हायड्रोपोर बाय कॅनल. हे झालं आहे बायपिनारी आणि ऑरिक्युलर लार्वाचं इंट्रोडक्शन.